नमस्कार मंडळी, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, बऱ्याच शेतकऱ्यांनी इन्शुरन्स भरलेला आहे। पीक विमा 2025 या ठिकाणी तुम्ही भरलाय, परंतु या ठिकाणी बघा सध्याला ई पीक पाहणी करणं चालू आहे। म्हणजे पाऊस पडलेला आहे, बऱ्याच क्षेत्रामध्ये हद्दीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे जे तुमचे पिकं असतील, उडीद असेल, मूग असेल किंवा सोयाबीन, कोणतंही पीक असेल तर या ठिकाणी खराब झालेलं आहे। तर ज्यांनी इन्शुरन्स पेड केलेला आहे त्यांच्यासाठी एक दुःखद समाचार आहे, असा आहे की तुम्ही जेव्हा ज्यांचा इन्शुरन्स झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी ई पीक पाहणी ऍप आहे मोबाईलवरती, तुम्हाला साईटला दिसून जाईल ते ऍप। या ठिकाणी तुम्ही बाजूला बघत असाल तर हे ऍप जे आहे, ज्यांनी याच्यावरती जाऊन तुमचं जी कायम पड, चालू पड माहिती पिकाची सर्व भरलेली आहे, अपलोड केलेली आहे। म्हणजे तुम्ही ई पीक पाहणी जर पूर्ण केली असेल तर तुमचं अभिनंदन आहे। परंतु बऱ्याच शेतकऱ्याचं ई पीक पाहणी जे आहे ते या ठिकाणी झालेली नाहीये, त्यातलाच एक मी पण आहे। तर माझ्यासारखे बरेच या ठिकाणी शेतकरी असतील ज्यांनी अजूनपर्यंत ई पीक पाहणी केली नसेल किंवा करत असतील, तर मला जवळपास 2 ते 3 वेळेस या ठिकाणी गावी जावं लागलंय, स्वतःचं या ठिकाणी काम सोडून की ई पीक पाहणी व्हावं माझे। मी सकाळी गेलेलो आहे, दुपारी गेलोय आणि वेगवेगळ्या टायमिंग मध्ये 3 वेळेस जाऊन आलेलो आहे। या ठिकाणी ई पीक पाहणी पूर्ण होत नाहीये। तुम्ही जेव्हा ई पीक पाहणीचं ऍप उघडता या ठिकाणी, त्यावेळेस कायम पड, चालू पड निवडल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती ही सेव्ह करावी लागते पुढे, ठीक आहे। माहिती पिकाची सेव्ह करावी लागते। तर ती माहिती पिकाची सेव्ह करत असताना तुमचा जो काही तिथला एरिया असेल ते गट नंबरचा, तर तो एरिया जो आहे तो डायरेक्टली ऑटोमॅटिक फेच करायला पाहिजे पूर्ण क्षेत्र निवडल्यानंतर। तर तो होत नाहीये, लक्षात घ्या, पूर्ण होत नाहीये। कारण पूर्ण जर होत नाहीये तर तुम्ही हाताने एडिट करून सुद्धा टाकता येत नाही, त्याला ते परमिशन देत नाहीये त्याच्यामध्ये। तर अशात प्रॉब्लेम असा झालाय की अपलोड होत नाहीये, फेच होत नाहीये। तर बरेचसे गट नंबर जे आहेत ते या ठिकाणी सुटलेले आहेत। बरं, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की तुमचं गट एका साईडला असतो आणि या ठिकाणी लोकेशनमुळे ते दुसऱ्याच्या गटामध्ये दाखवतं। म्हणजे एका साईडला तुम्ही उभे आहात आणि तुमचं मेन क्षेत्र जे आहे, तुमचं रान जिथं असेल किंवा जिथं क्षेत्र आहे तुमचं, ते वेगळीकडेच राहते पुढं, आणि लोकेशन तुमचं दुसऱ्याच्या गटामध्ये दाखवतं। म्हणजे तुम्हाला तिथं जाऊन नाही का करावं लागतं। मग भले तिथं सोयाबीन तुम्ही पेरलेलं असेल तुमच्या ह्याच्यात, तरी त्यांच्या गटामध्ये उडीद असेल, मूग असेल, तर त्याचा फोटो काढून दाखवावा लागेल तुम्हाला। लक्षात घ्या, तुम्ही ई पीक पाहणी करताना 20 मीटरच्या आतमध्ये तुम्हाला रेंज लागते, तोपर्यंत तुम्हाला ते घेता येत नाही। 20 मीटर कमीत कमी तुम्हाला त्या क्षेत्राच्या आतमध्ये यावं लागतं, तेव्हा जाऊन तुम्ही त्याला फोटो काढू शकता। तुम्ही कायम पड, चालू पड किंवा इतर पीक माहिती असेल, किंवा तुमच्या बांधावरती जर झाडं असतील तर तुम्हाला बांधावरचे झाडं सुद्धा ऍड करता येतात। चिंचाचं असेल, कशाचंही असेल, केळीचं असेल, तुमचं ते बांध असेल, त्या बांधावर तुमच्या कुठेही या ठिकाणी झाडं असतील तर ते सुद्धा तुमच्या गट नंबर मधले असतील तर ऍड करा, ते सुद्धा या ठिकाणी बेनिफिट भेटतात त्याला। परंतु या ठिकाणी कसल्याही प्रकारचं या ठिकाणी बघा, बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होईल। इन्शुरन्स भरलेला आहे, सरकारला एकच म्हणणं आहे, तुम्ही जे ई पीक पाहणीचं ऍप आहे तुमचं, त्याला जरा थोडं नीट, या ठिकाणी सर्व्हर जे आहेत सारखे डाऊन राहतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी माणसांनी पूर्ण रानातच उभं राहायचं का, माझा हा एक प्रश्न आहे। ते या ठिकाणी तुम्ही तुमचे सर्व्हर सांभाळा। ज्यांनी या ठिकाणी इन्शुरन्स काढलेला आहे मेहनतीने, तर त्यांना इन्शुरन्सचे पैसे भेटू द्या, आणि त्यासाठी ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे। आता इन्शुरन्स काढल्यानंतर एखादा गाडीवाला, समजा तुमच्याकडे गाडी आहे, तुम्ही गाडीचं ऍक्सिडेंट झाल्यानंतर इन्शुरन्स वाल्याला कॉल करता, ते येऊन फोटो बिटो काढता, तर तुम्ही फोटो काढूनच पाठवणार आहे। बरं, यावेळेस सरकारने शेतकऱ्यांकडे दिलेलं आहे, मागच्या वेळेस पण दिलं, पण त्याच्या आधी जी प्रोसिजर होती की तुमचे माणसं येत होते इन्शुरन्सवाल्यांचे आणि ते फोटो काढून जायचे नुकसान भरपाईचे, तर त्यावेळेस क्लिअर पण होत होतं। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातात दिलंय तर शेतकऱ्यांना करता येईना, केलं तर या ठिकाणी तुमचं सर्व्हर बिझी, दिवसभर शेतकरी थोडीच रानामध्ये या ठिकाणी उभा राहणार आहे। तर तुम्ही सर्व्हर तुमचं जे आहे ते जपा जरा, या ठिकाणी थोडंसं सर्व्हरला जे मेंटेनन्स ठेवा, जेणेकरून शेतकरी हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी सुद्धा ई पीक पाहणी करेल। या ठिकाणी तेवढा एक प्रॉब्लेम आहे बघा, नाही तर माझ्यासारखे तुमचे अर्धे गट सोडून द्यायला लागायचे आणि अर्ध्यांचेच फक्त अपलोड व्हायचे। तर हा प्रॉब्लेम झालेला आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतोय, फेस होत आहे। या ठिकाणी बघा 14 ते 15 सप्टेंबर पर्यंतच आहे, हे करून घ्या। सरकार या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं डेट वाढवणार नाहीये, त्याच्यामुळे त्याच्या आधी शेतकऱ्यांनी या ठिकाणी जे तुमची पीक पाणी आहे ते करून घ्या, ठीक आहे। तर हे ऍप जे आहे ते अपडेट करा, अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या, आणि अपडेट झाले असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी वेळ काढूनच जावं लागणार आहे। कारण तुमचं 2-3 तासात तुम्ही जर म्हणत असाल होत असेल, तर होत नाहीये। या ठिकाणी सरकारचं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांचे पैसे जे आहेत त्यांना देण्यासाठी तुम्ही थोडंसं तुमचं सर्व्हर
जे आहे ई पीक पाहणीचं जे ॲप आहे ते जरा नीट ठेवा. तर मित्रांनो, नेक्स्ट अपडेटसाठी आणि या अशाच महत्त्वाच्या ई पीकच्या किंवा शेतकऱ्यांच्या किंवा इतर अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ, जेणेकरून शेतकऱ्यांना माहीत होईल की याचा रिअल प्रॉब्लेम काय आहे. हा तुमच्यासोबत नाही, हा सगळ्यांसोबत होतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.